नमस्कार, मालाज किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आलेल्या पाहुण्यांना द्यायला, प्रवासात न्यायला किंवा छोट्या भुकेच्या वेळी उपयोगी पडणारी आणि 8 ते 10 दिवस छान टिकणारी कचोरी आज आपण बनवणार आहोत। त्यासाठी 1 वाटी मूग डाळ मी 2 तास आधीच भिजत ठेवली होती। त्याची भरड आपण करून घ्यायची आहे मिक्सरला। खूप बारीक पेस्ट करायची नाही, थोडी जाडजूडच ठेवायची। डाळ वाटताना पाण्याचा वापर करायचा नाही। कढई तापायला ठेवली, त्यात 2 चमचे तेल टाकून घ्यायचं आणि ही वाटलेली डाळ टाकून घ्यायची। हलवत राहायचं याला। सुरुवातीला खाली चिकटणार आहे तळाला, पण नंतर जशी जशी डाळ भाजत जाणार तसं ते सुटत जाणार आहे। आता याला सारखं हलवत राहायचं। हे बघा, डाळ अशी सारखी हलवत भाजत राहायची तर ती मोकळी होत जाते। आणि आता त्या पडलेल्या गुठळ्या चमच्याने दाबत दाबत फोडून घ्यायच्या सर्व। खूप लाल करायची नाहीये डाळ आपल्याला, थोडीच भाजून घ्यायची अगदी मोकळी होईपर्यंत फक्त। त्यात 1 चमचा बेसन पीठ टाकलंय, 1 चमचा बडीशेप, 1 चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड, अर्धा चमचा काळी मिरी पूड आणि 1 चमचा धणे पूड टाकले आहे आणि अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा चाट मसाला टाकला आहे। तिखट तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करा। मी इथे अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरचीचा वापर केलाय आणि चिमूटभर हिंग टाकला आहे। शेवभाजीची जी शेव असते ना, ती मी खलबत्त्यात थोडी जाडसर कुटून घेतली आहे, ती 1 चमचा टाकली आहे। आता हे सर्व आपल्याला 1-2 मिनिटच परतायचं आहे, जास्त वेळ नाही। तुम्हाला जर माझ्या रेसिपीज जर आवडत असतील तर मालाज किचनला लाईक करा आणि सबस्क्राईब करा। हे बघा, असं गुठळ्या फोडत फोडत ते दाबत दाबत भाजून घ्यायचं। चवीपुरतं मीठ टाकलंय, तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता। वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आहे। आता कोथिंबीर भाजताना त्यातलं पाणी सुकून जाईल इथपर्यंत ती भाजून घ्यायची आहे कोथिंबीर। त्यात मी सांगितलेली ट्रिक जर तुम्ही वापरली तर काही मिनिटातच तुम्ही 50 ते 60 कचोऱ्या तयार करू शकतात। आता यात लिंबू पिळून घेतलंय आणि हे छान मिक्स करून घ्यायचं। माझ्याकडे आमचूर पावडर नव्हतं म्हणून मी इथं लिंबाचा वापर केलाय। आता हे मिश्रण आपण गार व्हायला ठेवून देऊया, तोपर्यंत पीठ मळायला घेऊ। 1.5 वाटी मैदा घेतलाय मी इथे, ओवा टाकून घेतलाय। सारण जर तुम्ही आधीच तयार करून ठेवलं ना फ्रीजमध्ये, तर नंतर कधीही जेव्हा वाटेल तेव्हा कचोरी तयार करून तुम्ही खाऊ शकता। हे सारण खराब होत नाही। यात मी तुपाचे 3 चमचे मोहन टाकले आणि हे छान पिठासोबत एकजीव करून घ्यायचं चोळून। आता हे ओळखायचं कसं की यात तूप बरोबर झाले, तर आपण जसं हे चोळत जातो तेव्हा पिठाची मूठ बांधून बघायची। पीठ जर घट्ट बांधलं जात असेल तर ते बरोबर आहे। आता यात चवीपुरतं मीठ टाकून घेतलंय आणि हे सर्व एकजीव करून घ्यायचं। आता लागेल तसं पाणी टाकून घट्ट पीठ मळायचं आहे हे। या पिठात मी सोडा वगैरे काही वापरलेलं नाही आहे। आता हे पीठ मळून झालंय, वरून तूप लावून आपण 5 ते 10 मिनटं हे ठेवून देऊया। जिभेचे चोचले पुरवायचे तर थोडी मेहनत तर घ्यायलाच लागेल नाही का। 5-10 मिनटांनी पीठ आपण परत एकदा मळून घ्यायचं आहे आणि चपाती एवढा गोळा घेऊन तो मोठी चपाती त्याची लाटून घ्यायची आहे, पोळपाटा एवढी चपाती अगदी पातळ लाटायची आहे। हे लाटून झालं की मग ग्लासनी किंवा मग एखाद्या डब्याच्या झाकणाने हे सर्व असं कट करून घ्यायचे। यामुळे आपला वेळही वाचतो आणि कचोरीही पटपट होते। म्हणजे हे घंटों का काम मिनटों में असा प्रकार आहे। बघा, असं थोडंसं सारण भरायचं एका पुरीवर आणि जसं मोदक वळतो ना आपण तसं वळून घ्यायचं आणि ते घट्ट बांधून घ्यायचं। जर हे घट्ट बांधलं जात नसेल तर पुरीच्या कडेकडेला तुम्ही पाण्याचा हातही लावू शकता। कडेला पाणी लावून घ्यायचं आणि मग सारण भरून कचोरी करून घ्यायची आणि हे तळहाताने मध्यभागी याला दाबून घ्यायचं, म्हणजे ती फुगायला नको। तेल तापलंय, आता आपण त्यात कचोऱ्या टाकून घेऊ। ही मिनी कचोरी आहे, त्यामुळे ती आपल्याला खायलाही सोपी पडते, एका घासातच खाल्ली जाते आणि त्यातलं सारणही पडत नाही। आता हे आपल्याला गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचं आहे। गॅस मध्यम ठेवला आहे, खूप लाल नाही करायच्या पुऱ्या। हे बघा, असा रंग आला की काढून घ्यायच्या। आता सर्व करायला घेऊया। पुदिना चटणीबरोबर किंवा मग चिंचेच्या चटणीबरोबर, तुम्हाला जे आवडत असेल त्याच्याबरोबर, किंवा तशी कचोरी खायला छान लागते। मस्त चटपटीत आंबट गोड चटणीबरोबर खूप छान लागते। मुलांना डब्याला द्यायलाही सोपी असते। एकदा नक्की करून बघा आणि लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।